नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आजची ही जी गोष्ट आहे ती तुम्ही पूर्ण ऐका. भिकारी समजून ज्याला हाकललं तोच नंतर त्या गावाचा कलेक्टर निघाला. एका गावात दरवर्षी मोठी जत्रा भरायची. त्या जत्रेत एक फाटके कपडे घातलेला, दाढी वाढलेला माणूस फिरत होता. तो प्रत्येक दुकानाजवळ जाऊन फक्त पाणी मागत होता. पण लोक त्याला भिकारी समजून हाकलत होते. जा रे, इथून निघ, काम कर, भीक मागू नकोस. सगळे त्याची थट्टा करत होते. फक्त एक चहावाला आणि त्याची 10 वर्षाची मुलगी त्याला रोज चहा आणि 2 पोळ्या द्यायचे. चहावाला म्हणायचा, माणसाला भूक लागते, त्याचा अपमान करू नये. तो अनोळखी माणूस फक्त हसायचा आणि म्हणायचा, देव तुमचं भलं करो. 3 दिवसांनी तो अचानक गावातून गायब झाला. काही महिन्यांनी गावात बातमी आली. गावात नवीन जिल्हाधिकारीच कलेक्टर येणार होते. संपूर्ण गाव स्वागतासाठी उभं होतं. गाडी आली, गाडी थांबली, दरवाजा उघडला आणि खाली उतरलेला अधिकारी पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले. तोच तो फाटके कपडे घातलेला माणूस. सगळे अवाक झाले. सरपंचांनी विचारलं, सर तुम्ही असं का केलं होतं? कलेक्टर शांतपणे म्हणाले, मी वेश बदलून लोकांची माणुसकी पाहायला आलो होतो. मग त्यांनी त्या चहावाल्याला स्टेजवर बोलावलं. सगळ्या गावासमोर त्याचा सत्कार केला आणि म्हणाले, या गावात मला श्रीमंत माणसं खूप भेटली, पण खरं मन फक्त या गरीब चहावाल्याकडे होतं. संपूर्ण गाव टाळ्यांच्या गजरात दुमदुमटलं. ज्यांनी त्या माणसाचा अपमान केला होता त्यांची मान खाली गेली. कलेक्टर शेवटी म्हणाले, माणसाची किंमत त्याच्या कपड्यावरून नाही तर त्याच्या मनावरून ठरते. तर आजची ह्या गोष्टीची शिकवण आहे, कधीही कोणाचा अपमान करू नका. प्रत्येक माणसाचा आदर करा. बाह्य रूप पाहून माणसाची किंमत ठरवू नये. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची माझी गोष्ट कशी वाटली ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.